सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक झाले। संभाजी भिडेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करत राज्यभरातून होणाऱ्या आरोपांचा त्यांनी निषेध केला। संभाजी भिडेंवर होणारे आरोप चुकीचे असून आधी व्हिडिओ तपासावा मग आरोप करावे असं त्यांनी म्हटलं। अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही संतप्त कार्यकर्त्यांकडून देण्यात आला। अनेक धारकऱ्यांचा अनेक कार्यकर्त्यांचा अतिशय मोठ्यानं उत्साहानं प्रत्येक सभा पार पडत आहे आणि या सभेला गालबोट लागावं म्हणून काही समाजकंटकांनी गुरुजींचे पोस्टर फाडले, गुरुजींची सभा अडवण्याचा प्रयत्न केला, गुरुजींच्या प्रतिमेची विटंबना केली आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही सांगलीमध्ये आमच्या सर्व धारकांना एकत्र करून या गुरुजींचा विटंबना करण्याचा निषेध म्हणून आम्ही गुरुजींना दुग्धाभिषेक केलेला आहे। यानंतर बघूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी ठाणे ते खारेगाव तसंच ठाणे नाशिक महामार्गाची पाहणी करण्याकरता गेले होते आणि या रस्त्यावर खड्डे पडल्यानं तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या। त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः फील्डवर उतरून या महामार्गाची पाहणी केली तसंच उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात। दरम्यान ज्या ठिकाणी खड्डे पडलेत किंवा वाहतूक कोंडी होते अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करून हे खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत। तर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील रस्त्यांचा पाहणी दौरा केला। विलेपार्ले ते कुर्ला पश्चिम मधील रस्त्यांची त्यांनी पाहणी केली। यावेळी पालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी काही सूचना देखील केल्या। पाऊस कमी झाल्यानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम अधिक वेगानं केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। तसंच गोखले पुलाची एक मार्गिका दिवाळीपूर्वी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी म्हटलंय। फ्रीवे आहे त्यामध्ये पण अतिशय चांगला मेंटेनन्स झाला आहे, तिथे पण गड्डाची फास्ट काय प्रॉब्लेम नाही, तरी पण प्रॉब्लेम आहे हे नकारत येत नाही। आता आम्ही आज सकाळपासून ते विजिट करत आहे। आता वेलर असू साहेब एएमसी इथे आहे, ते सिनियर मोस्ट ऑफिसर आहे महानगरपालिकामध्ये, ते सांगतील। पण आपण आता असा निर्णय केला आहे की ते 2000 किलोमीटर लांबचे रस्ते आहेत त्यामध्ये पूर्वी आपण 400 किलोमीटर कॉन्क्रिटायझेशनचं काम सुरू केलं आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या एका एसटी बसचा धोकादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। भर पावसात बसचा वायपर बंद असल्यानं एका हाताने स्टेअरिंग आणि एका हाताने वायपर फिरवण्याची वेळ चालकावर ओढावली। या धक्कादायक प्रकारामुळे भंगार बस गाड्यांचा विषय ऐरणीवर आला असून प्रवाशांचा जीव आता टांगलीला लागलाय। वायपर बंद आहे, चालक एका हाताने फिरवत गाडी चालवत आहे। माळीन तळीये आणि इर्शाळवाडी यासारखी घटना आता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ शकते। कुडाळ तालुक्यातील सरंबळ गावात चक्क डोंगर खाली सरकतोय आणि या सरकणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी तब्बल 30 ते 40 घरं असून या घरांना धोका निर्माण झालाय। सरंबळ देऊळवाडीतील ग्रामस्थ या सरकणाऱ्या डोंगरामुळे सध्या भीतीच्या छायेत राहत आहेत। शासनाने वेळीच लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे। गेले 4 ते 5 वर्षांपासून या डोंगराची माती कोसळत असून तो हळूहळू सरकत असल्याचं ग्रामस्थ सांगतात। डोंगर खचतोय तो गेल्या 3.5-4 वर्षापासून हे संकट आमच्या माथ्यावर आमच्या सरंबळ ग्रामस्थांवर कायम घोंगावत आहे। आणि हा जर डोंगर खचला तर हा डोंगर खचल्यानंतर इथे 25 ते 30 घरं ह्या बाधित होऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होऊ शकते। आज हा डोंगर खचल्यानंतर बघताय तुम्ही तो कधी येऊ शकतो। गाव 2 भागात विभागला जाऊ शकतो। हा डोंगर कधीही खाली येऊ शकतो आणि खूप म्हणजे अगदी अक्षरशः मृत्यू समोर ठेवून इथल्या नागरिकांना इथनं ये जा करावी लागते। कधीही डोंगर खाली येऊ शकतो, कारण डोंगराला मध्ये भेग पडल्यामुळे डोंगराचे 2 भाग झालेले आहेत। खालचा भाग कधीही घसरून खाली येऊ शकतो, म्हणून आम्ही इकडनं ये जा करत असताना आमचं टोटल लक्ष वरच्या झाडांवर असतो। जरा जरी झाडांची मूवमेंट बदलली की आम्हाला एक तर पळायला पाहिजे, नसेल तर जागच्या जागेवर थांबायला पाहिजे। अशी परिस्थिती आज ह्या सरंबळमधल्या देऊळवाडीमध्ये आहे। आमच्या घरात आम्ही आता 3 जण आहोत आणि ढोरं बी आहेत आमची, पण आम्ही रात्रभर पाऊस असला की आम्ही झोपत नाही, पुरा रात्रभर जागा राहून काय करतो, जागरण करतो। रत्नागिरी जिल्ह्यातील पंचनदी लखन